नसरापूर येथील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आज लाईव्ह येण्याचं एक कारण म्हणजे नसरापूरमध्ये जी घटना घडली आहे, अत्यंत माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. बंधू भगिनींनो, आज ह्या घटना का वाढत आहेत? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे का नाही, हा प्रश्न आपल्याला पडला आहे. नसरापूरच्या घटनेमध्ये जो कोणी कांबळे हा आरोपी आहे, ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली, ही पार्श्वभूमी गुन्ह्याची आहे. कारण की हा माणूस स्वतःच्या सख्या भावाच्या मुलीवरती हा अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार करून जेलमध्ये जाऊन आलेला हा माणूस आहे. ह्याला जेलची हवा खाऊन आलेला माणूस आहे. कायद्यामध्ये कडक तरतूद पाहिजे, कारण की जो आरोपी गुन्हेगार आहे त्या आरोपीवरती कडक कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कारण की अशा लोकांना कायद्याचं धाक उरलेलं नाही. म्हणून आता नसरापूरमध्ये जी एक लहान चिमुकली आहे, ते सुट्ट्यासाठी आपल्या आजी आजोबाकडे आली होती आणि तेथे तुला वासरू दाखवतो म्हणून हा आरोपी त्यांना नेलं. तिथं नेऊन त्याच्यावरती अत्याचार केला. अत्याचार करून ह्या घटनेचं पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या मुलीचं मृतदेह तिथं लपवण्यात आला. बंधू भगिनींनो, किती माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे बघा. आणि ह्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यामध्ये नवले ब्रिजवरती नागरिकांनी मुलीला न्याय हक्क मिळवण्यासाठी आंदोलन केले. आणि तिथं आंदोलन करत असताना पोलिसांनी तेथील नागरिकावरती सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. कारण की आपण न्यायासाठी रस्त्यावरती उतरलेला असताना पोलिसांनी लाठीचार्ज करणं चुकीचं आहे. कारण की ही घटना आज तिकडे घडली, उद्या चालून ही घटना आपल्या घरापर्यंत येऊ शकते. बंधू भगिनींनो, अशी समाजामध्ये जी विकृत मानसिकता आहे, ही विकृत मानसिकता वेळीच ठेचणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी ह्या घटनेचा निषेध तर केलाच पाहिजे. त्याचबरोबर त्या पीडित कुटुंबाला कसं न्याय मिळवता येईल ह्यासाठी आपण कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण की आज घटना त्यांच्या घरी घडलेली आहे, उद्या चालून ही घटना आपल्याही घरी घडू शकते. यासाठी आपण सर्वांनी पीडित कुटुंबाला न्याय देणे गरजेचे आहे. आणि जी पीडित मुलगी आहे, त्यांच्या वडिलांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत एकही पुढारी, एकही नेता माझ्या घरी येऊन फोटो सेशन करू नये. एकदम उत्तम निर्णय आहे. पण राजकीय पुढाऱ्यांनी, नेत्यांनी पीडित कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. आणि आज आरोपीची जात शोधण्यामध्ये एक टोळी आहे, ती माहीर आहे. आरोपी कुठल्याही जातीचा असो, त्याला कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. कारण की आरोपीला जात नसते. आपल्याला तर माहीत आहे, आरोपीला जात नसते. कुठल्याही जातीचा असो, आरोपीला कडक शासन झालं पाहिजे. आणि आरोपी पुन्हा अशा घटनेला खतपाणी घालू नये, यासाठी कायद्यामध्ये बी कडक तरतुदी करणे गरजेचे आहे. आरोपींना कायद्याचं धाक उरलेलं नाही. आपण महाराष्ट्रामध्ये मागे बी बघितलं, बदलापूरला बी एक अत्यंत छोट्या मुलीवरती अत्याचार. कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी लोक अक्षरशः रेल्वे रुळावरती उतरले, रेल्वे जाम केली होती. आपल्याला माहीत आहे वारंवार अशा घटना का घडत आहे, याकडे आपण सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बंधू भगिनींनो, आपण समाजामध्ये राहतो, समाजाचं आपल्याला काहीतरी देणं घेणं आहे. ह्यासाठी आपण अशा घटनेकडे वारंवार आपण लक्ष दिलं पाहिजे. कानाडोळा करता कामा नये. कुठल्याही समाजाचा असो,
कुठल्याही समाज असो आणि आरोपी हे आरोपी असतो, त्याला जात धर्म नसते. ह्यासाठी आपणाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, अशी घटना, माणुसकीला काळिमा फासणारी घटना समाजामध्ये घडू नये यासाठी आपण काळजी घेणे गरजेचे आहे. आणि आरोपीला, पोलिसांनी बी आरोपीला कठोरात कठोर शासन व्हायसाठी कायद्याने, वकिलांनी मदत करायला पाहिजे. कारण की अशा घटनेमध्ये आरोपीला जामीन मिळू नये. त्याला कडक म्हणजे त्याला एकमेव शिक्षा ही फाशी व्हायला पाहिजे. कारण की अत्यंत ही जी घटना आहे, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्यासाठी आपण लक्ष देणे गरजेचे आहे.